शहादा तालुक्यातील विविध स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं धान्य वितरित केलं जात असल्याच्या तक्रारी समोर आल्यात। या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी शहादा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केलं। शासनाकडून उपलब्ध होणारे दर्जेदार धान्य काही ठिकाणी काळ्या बाजारात वळवून लाभार्थ्यांना निकृष्ट धान्य दिलं जात असल्याच्या तक्रारी चा आरोप निवेदनात करण्यात आलाय। संबंधित दुकानांची तपासणी करून धान्याचा दर्जा, उपलब्ध साठा, स्टॉक रजिस्टर आणि वितरण प्रक्रियेची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनहितासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे। मागच्या काही दिवसांपासून स्वस्त दुकान लाभार्थींच्या सातत्याने शिवसेना पक्षाकडे तक्रारी येत होत्या। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी यांना निवेदन सादर केले। मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानाचे जे लाभार्थी आहेत त्यांनी शिवसेना पक्षाकडे तक्रार केलेल्या होत्या की स्वस्त धान्य दुकानामध्ये अतिशय दर्जाहीन, गुणवत्ता नसलेलं निकस असं धान्य वाटप होत आहे आणि मागील 3-4 महिन्यांपासून सतत याच पद्धतीचं धान्य लाभार्थींना दिलं जात आहे। काही नागरिकांच्या लाभार्थींच्या ह्या देखील तक्रारी होत्या की सकस धान्य, दर्जेदार धान्य हे काळा बाजारामध्ये विकलं जातं आणि निकष धान्य हे लाभार्थींना दिलं जातं। आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली असता त्यांनी अशी देखील आम्हाला माहिती दिली की स्वस्त धान्य दुकानदारांना काही गाईडलाईन शासनाच्या असतात की जे धान्य त्यांना वाटप करण्यासाठी दिलेलं असतं त्यांना एका काचेच्या बाटलीमध्ये ते धान्य त्या लाभार्थींना दाखवण्यासाठी ठेवावं की जेणेकरून त्या लाभार्थीला कळलं पाहिजे की शासनाचं हे धान्य आलेलं असतं आणि हे धान्य वाटप करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। परंतु तसं सध्या स्वस्त धान्य दुकानात काही निदर्शनात आतापर्यंत आढळून आलेलं नाही असे लाभार्थींच्या तक्रार आहे। साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की अशी काही तक्रार जर असेल आपल्याकडं स्पेसिफिक तर त्या लाभार्थींनी आमच्याकडं किंवा शिवसेनामार्फत आमच्याकडं कळवावी। नक्कीच आम्ही त्या स्वस्त दुकानदाराला त्या ठिकाणी निलंबित करू। आम्ही सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत एक इशारा दिलेला आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये शासनाकडून सकस धान्य किंवा काळा बाजार जर होत असेल तो थांबला नाही तर शिवसेना पक्षाकडनं या ठिकाणी तीव्र आंदोलन असं छेडण्यात येईल। साहेबांनी म्हटलं तशी परिस्थिती येणार नाही, आम्ही यावर पाळत ठेवून आहेत। असं काही आढळलं तर नक्कीच आम्ही त्यावर कारवाई करू।